गाईज, मी आज आले माझ्या गावी आणि आज तुम्हाला जो मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला दुसरा परिसर मी दाखवणार आहे तो ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार. सो शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे आलेली आहे काकी. ही बघा काकी, आई आणि मावशी आजी इथे आहेत. बाबा आणि आतमध्ये आहेत. आजोबा चाललेत वॉकला, त्यांच्या इव्हिनिंग वॉकला. बघा या सगळ्या इथे बसल्या आहेत आणि पाठीमागे ना इकडे पर्याय आहे मस्त मोठा. आम्ही जिथे पोहायचो लहानपणी, पोहायचं म्हणजे डुबकायचो जाऊन, तिथे दाखवेन तुम्हाला नंतर. सो गाईज, इकडे आता मस्त असा व्ह्यू आहे आणि तुम्हाला मी इथे दाखवणार आहे आमचा पर्याय, जो आम्ही लहानपणी इथे मस्तपैकी जायचो आंघोळ करायला, कपडे धुवायचे आणि सगळे इथे चालतं. आणि वाडीतले सगळे इथे कपडे धुवायला येतात. इथे जिथे अर्धे काही जण वर तिकडे गणपती स्थान आहे तिथे. तर बघा, तुम्हाला दाखवणार आहे ते त्या साईडला आहे तिकडे मस्त. बघा बघा, म्हणजे हे आता पाणी खूप जास्त दिसतंय कारण की इथे रस्ता होता तर ते अडलंय पाणी, त्यामुळे ते जरा जास्ती दिसतंय. पण हे बघा, हा आवाज बघा, आवाज भारी वाटतो. हा हा हे माझ्या वरचं पण बघा कसं भारी दिसतंय. इथे कोंड होती, म्हणजे आता हे सगळं जरा पाणी खूप जास्त झालंय. पहिलं आम्ही इथे नाही, पुढे होती तिथे, तिकडे आम्ही तिकडनं यायचो पहिलं, म्हणजे चढायचो जेव्हा आधी जुनं घर होतं आणि सगळं होतं. हे असं सगळं आहे इथे. कसं पाणी वाहतंय, आवाज पण एक नंबर आहे. सो बघा किती क्लिअर वॉटर, बघा मस्त वाटतंय. सो असं आहे आणि सगळं बघा. आता तुम्ही उन्हाळ्यातलं माझं गाव बघितलात कसं दिसतं, आता तुम्ही इथे पावसाळ्यातलं माझं गाव बघणार आहात की कसं आहे आणि कसं दिसतं. सगळीकडे हिरवळ असते, मस्त वाटतं इथे. एक नंबर असं फिलिंग आहे इथे गावात. सो नवीन घर बांधल्यापासून आम्ही राहते, म्हणजे पहिलं आम्ही नाही जास्त इथे नसतो दगड काय म्हणतात पावसाळ्यात. आता आम्ही इथे आहोत, यायला मजा वाटते इथे. इकडनं पुढे गेल्यानंतर इकडनं असं आहे. सो तिकडे तो परिसर आहे पूर्ण. सो आजीबरोबर दाखवेन तुम्हाला. सगळं आहे इथे. फोटोशूट पण एक नंबर होणार या रोडवर. सकाळी मी फोटोशूट केलं आहे गाईज इथे. सकाळी नाही, दुपारी आले. दुपारी मी फोटोशूट केलं आहे मस्तपैकी. तर बरं वाटतं इथे. हा पाण्याचा आवाज येतोय तो ऐकायला सुद्धा भारी वाटतंय, सांगू. मला बाकीचं दाखवते नंतर, आज किंवा उद्या जसं जमेल तसं मला नक्की दाखवेन. गाईज मांडव घातल्यानंतर बघितलं नव्हतं घर. हे मांडव घातल्यानंतर घर आहे. आता जरा ऊन जास्ती असल्यामुळे दिसत नाही नीट. मांडव घातल्यानंतर अजून एक चांगली शोभा आली आहे. सो असं आहे. आणि विहिरीत पाणी पण आहे. जवळ जात नाही कारण की ते सगळं रान आहे. कसं वाटतंय हिरवं हिरवं सगळं. गाईज मी आता तिकडे जाते, पलीकडे, म्हणजे पर्याच्या तिकडे. आमच्याकडे पर्या म्हणतात आणि सिंधुदुर्ग त्याला वहाळ म्हणतात. सो शरद काका आलेले आहेत.
काकीचे अहो. सो बघू काय बोलतायत ते. तर हे शरद काका आणि त्यांची रिक्षा. तर ही त्यांची रिक्षा आहे. आता ते खाली चालले. त्यांच्याशी बोलत होते जरा वेळ. तर गाईज आमच्या गावची रिक्षा. डिप्रेशन. सॉरी एस टी अशी आमच्याकडे येते शाळेतल्या मुलांना सोडायला. त्या कुत्रीची मजा होती आता पाण्यात नाही येताना खाली खाली होत होती. तर काकांशी बोलत बसले होते. आमच्या गावात इथे डोंगरामध्ये म्हणजे इकडे ह्या एका डोंगरात आणि इकडे डोंगर आहे तिकडे खूप प्राचीन काली अशी युद्ध होतात ना झाली होती. त्याची पूर्ण पावलं आणि अशी आहेत घोड्यांची आणि अशी ती मला बघायची आहे. पण कधी योग येतोय माहीत नाही की वर जरा त्यांना आता पॉसिबल नाही. ते जास्त चालत नाही. पण ते कधीतरी मी बघणार आहे आणि तुम्हाला नक्की दाखवणार. आईने ती बघितलेली आहे पूर्ण आणि मलाही ती बघायची आहे आणि नक्की कधीतरी जाऊन बघणार मी. तुम्हाला पण दाखवेन तेव्हा. गाईज एस टी कुठली आहे आता ही बघा आमच्या गावात येते ती एस टी. आता खाली चालली. आता गाईज इथे फणस आईन फोडलेला आहे. त्याला चिक पण नाहीये ना जास्ती गोड आहे. बिन चिकाचा ना जास्ती गोड आहे ना अगदी काय म्हणतात पांचट आहे. दे मला एक. आणि हा पिकलेला पण कळत नाही आणि ह्याचा वास पण फोडायच्या आधी येत नाही. मला दे ना. बघा असा हा गरा आहे. हा वेगळा फणस आहे. त्यात चीक नाही, जास्त पिकत नाही, जास्त गोड नाही, जास्त आंबट नाही, जास्त दुरट नाही, पण मस्त आहे. हा वेगळा फणस आहे. आज आम्हाला मिळाला आहे. आज पुरतोय आम्ही खातोय. तुम्ही या खायला या पुढल्या वर्षी धरल्यानंतर. राम राम. अजिबात गोड नाही म्हणजे अगदी गोड नाही अगदी पांचट आहे. मस्त आहे. हा चिक पण आहे. आपले बाकीचे फणस जे असतात त्याला चिक असतो पण चिक नाही याला. आणि मेन म्हणजे ह्याला पिकलेला कळत नाही. जोपर्यंत आपण फोडत नाही तोपर्यंत पिकलेला कळत नाही. त्याला वास पण नाही आणि मस्त आहे. आम्ही आणला आहे. आम्हाला दिला होता काकांनी पेंढरकर काकांनी. सो त्यांच्याकडनं घेऊन आलो आहे. सो गाईज कसा वाटला आजचा व्लॉग. आणि ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी नाही दाखवू शकले कारण की आम्ही जाणार होतो. ऊन पण होतं मस्त. आम्ही लवकर जाणार होतो पण घरात काम चालू होतं थोडं त्यामुळे आम्ही नाही गेलो. सो दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला ते सगळं बघायला मिळेल. दुसऱ्या दिवशी मी गेले होते पण खूप पाऊस पडत होता तेव्हा. सो ती तिथली सगळी धमाल मजा तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये नक्की बघायला मिळेल. आणि मी कधी असं होत नाही की मी गावाला गेल्यानंतर जे जे व्लॉग केलेत ना ते 2 पार्टमध्येच झालेत. एका पार्टमध्ये कधीच संपत नाहीत व्लॉग. सो 2 पार्टमध्ये ह्यावेळी पण आहे. मला एका पार्टमध्ये सगळं संपवायचं होतं पण काही रिझन्समुळे ते होत नाही आहे. सो सेकंड पार्टमध्ये खूप काही तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवले. सो तो नक्की बघा. आणि आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, कमेंट करा आणि स्टे ट्यून. तोपर्यंत बाय.